आज खूप दिवसानंतर इकडं आमचं जे कॉलेज होतं GPP, अजिंक्य पण GPPचा एक स्टुडंट आहे आणि मी पण GPPचा एक स्टुडंट आहे. खूप दिवसानंतर इकडे आलोय आम्ही. आता हे बघा, तुम्ही बघू शकता चालू झाली आमची खरी कहाणी इकडनं चालू झाली. इकडच्या काय काय आठवणी आहेत, काय काय नाही. आणि काय येतं फिरवा. फिरोदिया उद्यान याच्याजवळ आले तर आम्ही आत्ता चक्क. हा जो एरिया आहे ना गाईज, इथं खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या. खूप दिवसानंतर असं ठरवलं होतं की काहीतरी होईल, हे होईल, ते होईल, पण असं काही नसतं. इकडं आले की आज पुन्हा कुणाची आठवण येते. जाऊ द्या, थोड्या वेळानं रडेल मी. इकडंच आमच्या डान्सच्या प्रॅक्टिस व्हायच्या, इकडं आमचे व्हिडिओ शूट व्हायचे. पण आताच एक भुजबळ म्हणून भेटला होता. समर्थ भुजबळचा भाऊ भेटला होता आम्हाला. अचानक दिसला तो. गाईज हा जो एरिया आहे ना, ह्या एरियात खरंच खूप दडलेला आहे माहिती आहे का माझ्यासाठी. इथून आम्ही त्याच्यानंतर परत गोडा बी इकडचा लागलेला आहे इकडे इकडे. तो जो सगळा एरिया आहे ना, खतरनाक विषय होते सगळे इकडं. हाय ठीक आहे का एवढं हे समितीच्या walking दिशेने distance काही असायचं. आम्ही रवाना होत आहोत. दररोजचं हे माझं वॉकिंग डिस्टन्स होतं. मी इकडं दररोज एवढ्या रस्त्यात चालत यायचो. लिटरली मला रडायला येईल. दररोज मी जिमवर यायचो. मला काहीच डिप्लोमाचं आठवत नाही काहीच दुसऱ्याच नाही रे, आठवत माझं रिसेंटली झालंय त्याच्यामुळे मी सांगू शकतो. डिप्लोमा सोडून दुसरं सगळं आठवतंय मला. इकडे काय काय केलंय. अरे इथे बॅरिकेड लावलंय राव. पण आज थांब. काही काही तुम्हाला बोलायचं. खरं सांगू ना, काही झालं. ज्या काही जुन्या दडलेल्या आठवणी असतात ना, त्यानं स्क्रब करून आलोय. अजिंक्यने 1,000 रुपये घातलेत. डिटेन स्क्रब केलं 1,000 रुपये घालून, माहितीये का. कठीण केले पण मला त्यानं पार टकलं करून टाकताय. हे बघ, हेच गणपतीचं मंदिर होतं. ह्या गणपतीच्या मंदिरामध्ये पेपरच्या दिवशी कितीतरी आम्ही त्रास थांबायचो. करून जायचं. हा? पेपरच्या दिवशी फक्त आम्ही इथं पेपरच्या दिवशी इकडे दिसायचो तर आम्ही. नाही रे, मी जाताना दररोज पाया पडून जायचो माहितीये का देवाच्या. पुढं बघून चला. नाही रे, मला नाही अडचण येते एवढी. गाईज मला पण असं वाटतंय की आम्ही ब्लॉगिंग करू शकतो. गाईज असा हा पण एक एरिया होता. इकडच्या साईडचा जो दिसतोय ना तुम्हाला, हे बघा, हा इकडचा जो एरिया होता ना, इथं अण्णा IDCची मेस होती. इकडच्या साईडला ती मेस आहे बघा, अण्णा IDCची. इकडं तर खूप काय काय दडलेलं होतं. दररोज तिकडे येणं अण्णा IDCला. मी तर एवढं कधी अण्णा IDCला खात नव्हतो. जायचो मी कधीतरी, पण तिकडं कुणाचं तरी येणं जाणं नक्की असायचं. तिकडं डोकून बघायचो मी चोरून कधीतरी. तसंच अजून तर त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे गाईज, बघू शकता तुम्ही, जयशंकर जयशंकरचा आहे. शेवटचं वर्ष आमचं. जयशंकरला तर आमचं जयशंकरच्या आता ट्रान्झॅक्शन हिस्ट्री जर काढल्या, जयशंकरला कंटिन्यूज आम्ही चहा पिण्यासाठी असायचो इकडं. स्टेकचा सगळा पैसा आमचा जयशंकरला गेला त्याला चहा पाजतात माहिती आहे का लिटरली. त्याच्यानंतर इकडं JW मॅरिट हॉटेल बघू शकता. आता आमचं थोडा अजून नवीन ब्लॉगर आहेत आम्ही, त्याच्यामुळे थोडासा इश्यू येऊ शकतो. काय म्हणतो अजिंक्य, तू बोल ना यार. आजूबाजूचे गाडी आजूबाजूचे आपल्या ब्लॉग मध्ये बघतायत. त्यांना वाटायला त्यांची आता सिग्नल लागलाय गाईज, मी स्किप करू का जरा. नाही चल, समितीच्या वाटेने बंद आहे का? आम्हाला ऍक्च्युली आयफोन बघायला जायचंय, पण समितीच्या वाटेने जाऊ म्हणलं. हा, आमच्या अजिंक्यला आणि आमचा अजिंक्य आता आयफोन घेतोय माहितीये का. ज्या मातीतून वर आलो त्या मातीला आम्ही सलाम करून हा, आज आम्ही